मनात असते आपुलकी म्हणून स्वर होतो ओला, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी बनवत आहे तिळाचे लाडू आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे 1 किलो तीळ घेतलेले आहेत, 1 किलो चिक्कीचा गूळ बारीक कापून घेतलेला आहे, 100 ग्रॅम चण्याची डाळ भाजलेल्या चण्याची, पाऊण वाटी खोबरं आणि हे पाव किलो शेंगदाण्याचं कूट जे मी भाजून जरा ओबडधोबड असं मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे. तर आता मी रेसिपी स्टार्ट करते. तूप तापलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये हे 1 किलो तीळ भाजून घेत आहे. तीळ तडतडायला लागले की तीळ एका परातीत काढून घ्या. आता हे पाऊण वाटी खोबरं 1-2च मिनिटं परतून घ्या. हे खोबरं आपल्याला भाजायचं नाही, फक्त थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांनी हे खोबरं मी काढून घेते. आता मी 1 चमचा तूप यामध्ये घालत आहे. तूप मेल्ट झाल्यावर 1 किलो मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. पहिला गॅस थोडा फास्ट ठेवा, पण गूळ मेल्ट झाल्यावर गॅस बारीक करा. गुळाला फेस यायला लागलेला आहे. आपण एका वाटीत पाणी घेऊन त्याच्यामध्ये हा गूळ बघणार आहे. असा गोळी झाला पाहिजे गुळाची. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तीळ, खोबरं, भाजलेल्या चण्याची डाळ, गॅस बारीकच ठेवा. हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आपण गॅस बंद करत आहोत आणि आता थोड्या वेळाने आपण लाडू तयार करायला घेऊ. अशा प्रकारे हे तिळाचं सारण थोडं थोडं घेऊन हे लाडू असे हातावर वळा. थोडंसं तुपाचं बोट घ्या, नाहीतर हात भाजण्याची शक्यता असते. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.